नमस्कार मंडळी. नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत या ठिकाणी ग्रुप बी आणि ग्रुप सी पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण शुद्धीपत्रक आणि ती संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत. तर मित्र, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपण हा सगळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो विषय आहे वैदिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी संधी देण्याबाबत. म्हणजे या ठिकाणी जे संदर्भ असणार गट ब अराजपत्रित आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात क्रमांक सुद्धा देण्यात आले आहेत. 48 आणि 49 2024 ही जाहिरात आहेत. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडे 20 डिसेंबरचा हा जाहिरात या ठिकाणी असणार आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग करता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक व आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय राज्य शासकीय सेवेतील पदांकरिता नियुक्ती आरक्षणाची सुधारित मागणी पत्र प्राप्त करून आयोगाकडून संदर्भ जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आयोगाकडून जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर 20 डिसेंबर 2024 शासकीय नियमानुसार या ठिकाणी प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाने शिथिलता देण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची जी वयोमर्यादा आहेत ती 1 वर्षाने या ठिकाणी वाढवण्यात येणार आहेत. कोणकोणत्या पद आहेत तर मित्रांनो तुम्हाला जाहिरात क्रमांक 48 गट ब राष्ट्रपती संयुक्त पुरुष 2024 आणि 49 गट क संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 या ठिकाणी तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला अर्ज सादर करण्यास 26 डिसेंबर पासून दुपारी 14 म्हणजे या ठिकाणी 2 वाजल्यापासून ते 26 जानेवारी 2025 सायंकाळी 11:59 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पेमेंट मित्रांनो तेच करायचं आहे आणि बँकमध्ये पेमेंट तुम्हाला 8 जानेवारी 2025 रोजी तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर चलनाद्वारे 9 जानेवारी दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जो फॉर्म भरणार आहेत त्यांना मित्रांनो तुम्हाला गट ब आणि गट क साठी नव्याने अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे एवढेच उपकेंद्र या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही चेकआउट करू शकता. तर मित्रांनो ह्याची जी होती म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जी पहिली परीक्षा होती ती या ठिकाणी गट ब ची 2 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे आणि गट क यांची मित्रांनो 4 मे 2025 ला तुम्हाला तुमची पूर्व परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर मित्रांनो ग्रुप बी ची जाहिरात पाहणार आहोत. तर मित्रांनो ग्रुप बी ची जाहिरात आहे ते मित्रांनो तुम्ही पाहू शकता. एक्झाम होती 5 जानेवारी, त्याऐवजी मित्रांनो तुम्हाला ग्रुप बी ची 2 फेब्रुवारी 2025 रोजी तुमची या ठिकाणी एक्झाम होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमची जागा बघितल्यास मित्रांनो सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब त्यामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 54 जागा, महाराष्ट्र लोकसेवा 1 जागा, कर निरीक्षक 209 जागा असणार आहेत. त्यापैकी पोलीस उपनिरीक्षक ग्रुप बी PSI 216 जागा यांची पदभरती असणार आहे. त्याचमध्ये तुम्हाला या ठिकाणी आरक्षण सुद्धा असणार आहेत. जसं की अनुसूचित जाती जमाती विजा अ ब ज ब ब ज क ब ज ड एम व विम प्र SCBC EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांगाचं आरक्षण या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स या ठिकाणी देण्यात आले, तुम्ही चेकआउट करू शकता. तर मित्रांनो तुमचं इलिजिबल कॅन्डिडेट बैल मित्रांनो तुमचं वयोमर्यादा होती ती वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहेत. शैक्षणिक पात्रता सुद्धा तेच आहेत आणि PSI पदासाठी मित्रांनो तुम्हाला हाईट असणार आहेत. पुरुषांसाठी हाईट 165 सेंटीमीटर आणि चेस्ट मित्रांनो 79.5 सेंटीमीटर जास्त लागणार. त्याचबरोबर महिलांसाठी मित्रांनो 157 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. त्याचबरोबर तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. पूर्व परीक्षा ही सर्वांना एकच असणार आहेत आणि संयुक्त पूर्व परीक्षा ही सेपरेटली 100 मार्काची तुमची पूर्व परीक्षा मित्रांनो सर्वांना एकच असणार आहेत आणि मुख्य परीक्षा मित्रांनो 40 गुणांची या ठिकाणी तुमची सेपरेटली तुमची घेतली जाणार आहे. तर मित्रांनो पुढचा घटक आहे ग्रुप क म्हणजे ग्रुप सी ची पूर्व परीक्षा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राज्यातील 1333 पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 फेब्रुवारी ही तुमची एक्झाम तारीख होती ती आता 4 मे 2025 ही तुमची या ठिकाणी एक्झाम तारीख असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उद्योग निरीक्षकसाठी 39 जागा, कर निरीक्षकसाठी 482 जागा, तांत्रिक सहाय्यसाठी 9 जागा आणि बिलीप साठी 17 आणि लिपिक टंकलेखन मंत्रालय सहाय्यसाठी 786 अशा 1333 पदभरती असणार आहेत. तर मित्रांनो त्याची जी लास्ट तारीख होती ती या ठिकाणी संपलेली आहे. मात्र आता नव्याने या ठिकाणी तुमची जी तारीख आहे ती या ठिकाणी तारीख
8 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला पे स्केल सुद्धा या ठिकाणी तुम्ही दिलेला आहेत. उद्योग निरीक्षकसाठी 34,400 ते 1,12,000चे, तांत्रिक सहाय्यासाठी 29,292,300, कर सहाय्यक 25,500 आणि बिलिप टंकल आणि लिपिक पोस्ट आहेत 19,900 ते 63,200 तुम्हाला पे स्केल असणार आहेत. वयोमर्यादेमध्ये वाढ झालेली आहे, यामध्ये जुनी वयोमर्यादा या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता मिळतात. शैक्षणिक पात्रता असणार आहेत उद्योग निरीक्षक वगळता सर्व पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी. उद्योग निरीक्षकांना मित्रांनो तुम्हाला सिव्हिल किंवा मेकॅनिकल मधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर कर सहाय्यक आणि जे बिग पोस्ट आहेत त्यांना मित्रांनो कर सहाय्यकसाठी मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40 असणं आवश्यक राहणार आहे आणि लिपिक टंकलेखनसाठी सुद्धा तेच पात्रता लागणार आहे. तर मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया मित्रांनो निवड प्रक्रिया ही संयुक्त पूर्व परीक्षा 100 मार्काची होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमची संयुक्त पूर्व परीक्षा 400 मार्काची हे सेपरेटली तुमची घेतली जाणार. एक अपडेट आलं होतं की जे MPSC मार्फत जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं वयोमर्यादा संपलेले आहे त्यांनी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. म्हणजे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.